नुकसान होऊ शकते अचानक. पंचांग शुभ संकेत दाखवत आहे, एक नवीन व्यक्ती भेटू शकते. त्या भेटीत नशीब दडलेले असेल. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. मानसिक ताण कमी होईल हळूहळू. नकारात्मक लोकांपासून दूर राहा नेहमी. देवाचे नामस्मरण फायदेशीर ठरेल निश्चित. मित्रांनो, कमेंटमध्ये नक्की लिहा श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. 11 जून शुभ दिवस मानला जाईल. त्या दिवशी योग उत्तम राहतील. भाग्यात अचानक वाढ दिसू शकते. अडकलेली कामे मार्गी लागतील लवकरच. धनप्राप्तीचे संकेत मजबूत होत आहेत. आता व्यापाऱ्यांसाठी उत्तम काळ सुरू आहे. गुंतवणूक विचारपूर्वक करणे आवश्यक आहे. शत्रूवर विजय मिळू शकतो सहज. तुमची लोकप्रियता वाढणार आहे. आता समाजामध्ये मान सन्मान मिळेल निश्चित. 18 जून मोठा संकेत देणार आहे. त्या दिवशी चमत्कार घडू शकतो. मनातील प्रश्न सुटू शकतात अचानक. नवीन मार्ग खुलेल होतील आता. पंचांग सकारात्मक ऊर्जा दाखवत आहे. घरात धार्मिक कार्यक्रम होऊ शकतो. देवाची कृपा लाभदायक ठरेल निश्चित. आई वडिलांची सेवा करणे आवश्यक आहे. पूर्वजांचे आशीर्वाद मिळू शकतात. आता तुमच्या निर्णयाला यश मिळेल निश्चित. 26 जून नंतर काळ बदलणार पुन्हा पूर्णपणे. नशीब तुमच्या बाजूने राहील आता. आर्थिक स्थिती सुधारणा स्पष्ट दिसेल. काही निर्णय बदल घडवतील मोठे. मन शांत ठेवणे आवश्यक राहील. अचानक खर्च वाढू शकतो थोडासा. प्रेम संबंधामध्ये गोडवा वाढू शकतो. जोडीदारासोबत गैरसमज दूर होतील आता. एक आनंदाची बातमी मिळेल अचानक. सिंगल लोकांसाठी शुभ काळ सुरू. नवीन नात्याची सुरुवात होऊ शकते. भावनांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. अतिविश्वास त्रासदायी ठरू शकतो. तुमच्या आकर्षणात वाढ दिसेल आता. लोक तुमच्याकडे आकर्षित होतील अधिक. मनातील भीती दूर होईल लवकर. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या आता. झोप अपुरी राहू शकते थोडी. डोकेदुखी त्रास देऊ शकते अचानक. योग आणि प्राणायाम लाभदायक ठरतील. आहार